विचार केला की 18 विश्व दारिद्र्याने भिकारीतनं आपलं भविष्य काय आहे. भिक्षा मागताना लोकांचे घृणास्पद शब्द माझ्या कानावर पडत होते. ती बाई बोलली की तुला मी 2 रुपये देते, तू हे बाथरूम साफ कर. म्हटलं ठीक आहे. मी 2 रुपयासाठी हाताने ते बाथरूम साफ केलं. मुळात माझा जन्म अशा समाजात झाला की जो गोसावी समाज आहे, ज्याचा पिढीजात व्यवसाय म्हणजे भिक्षा मागणे. माझे आई वडील भिक्षा मागायला जायचे. या भिक्षेतनं जे काही पीठ मीठ सामान मिळायचं त्यातनं आमचं घर चालायचं. माझ्या घरापासूनच 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर एक कॉर्पोरेशनची शाळा होती. त्या शाळेमध्ये म्हणजे गणवेश दिला जायचा, बूट दिले जायचे, एक वेळेचं भात म्हणजे जेवणही भेटायचं. त्यामुळे कुठलाच खर्च येणार नाही किंवा ह्या पोरीचा आमच्यावर काही ताण पडणार नाही म्हणून मला शाळेत टाकलं. मी शाळेत जात होते. एकदा परिस्थिती एवढी बिकट झाली होती म्हणजे आम्हाला खायचे पण वांदे होते. तर मी पण भिक्षा मागायला गेले. डोक्यावर टोपलं, हातात तांब्या. एका बाईच्या दारात मी गेले आणि थांबले. त्या बाईने मला भाकरीचा तुकडा दिला. ती बाई बोलली की तुला मी 2 रुपये देते, तू हे बाथरूम साफ कर. म्हटलं ठीक आहे. मी 2 रुपयासाठी हाताने ते बाथरूम साफ केलं. भिक्षा मागताना लोकांचे घृणास्पद शब्द माझ्या कानावर पडत होते. मन पिळवटून जावं असे ते शब्द होते. विचार केला की 18 विश्व दारिद्र्याने भिकारीतनं आपलं भविष्य काय आहे. विचार केला थोडासा. शाळेमध्ये थोडंसं बोलून दाखवलं की मला भिक्षा मागायला जावं लागेल, माझं भविष्य पण हेच बनेल का. शिक्षक म्हणले तुला परिस्थिती बदलायची असेल ना तर तू शाळा सोडू नको, तू फक्त शिकत राहा. गोसावी समाजामध्ये 7वी 8वी मध्येच मुलींची लग्न केली जातात. तर मग माझ्यासमोरही हिचं आता लग्न करा, हिला पुढे शिकू नका देऊ असं म्हटलं गेलं. मी आई वडिलांसमोर रडले की प्लीज माझं लग्न नका करू, मला शिकू द्या. कारण जे लहानपणी माझ्यासोबत जे घडलं होतं भिक्षा मागताना किंवा लोकांचे जे शब्द कानावर पडले होते आणि जाण होती की आपली परिस्थिती खराब आहे, जर सुधरवायचं असेल तर पुढे आयुष्यात काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी म्हटलं की मला लग्न नाही करायचं, मला अभ्यास करायचा आणि मला पुढे शिकायचं. शाळेमध्ये युनिफॉर्म होता, आता मला कॉलेजमध्ये युनिफॉर्म नव्हता आणि माझ्याकडे होते फक्त 2 ड्रेस. ते 2 ड्रेस ते पण मला कोणी पैशाने घेऊन दिले नव्हते, ते कोणीतरी वापरून राहिलेले, कोणाकडनं ते दिलेले ते 2 ड्रेस घालून मी कॉलेजमध्ये येत जात होते. माझ्या आजूबाजूचे लहान जे पण मित्रमैत्रीण होते ते माझ्याकडे बघून हसायचे किंवा माझी उडवायचे. मनात एक ठरवलं की ध्येय पक्क आहे, मला आयुष्यात मोठं बनायचंय, काहीतरी करून दाखवायचंय. विचार केला की ह्या सगळ्या गोष्टीचा काहीच फरक नाही पडून द्यायचा. माझं ध्येय क्लिअर होतं, निश्चयही अगदी एकदम पक्का होता. आणि ह्याला कष्ट तर मी एवढं करत होते. मी रात्री 2ला झोपायचे, पहाटे 4ला उठायचे अभ्यासाला. आणि माझ्याकडे पैसे नसायचे किंवा घरून मला पैसे भेटत नव्हते, त्यामुळे माझं जेवण फक्त एकदाच व्हायचं, दिवसातनं एकदा. ह्याचा परिणाम म्हणजे असा की मी अभ्यास तर खूप करत होते पण माझं शरीर, त्याला तर भूक लागते ना, तर हे शरीर थोडं थकून जात होतं. मला खूप टायर्डनेस यायला लागला. ते मला हायपर टेन्शन, अँझायटी आणि सिव्हिअर अॅनिमिया डिटेक्ट झाला होता. 2 ते 4 वर्षाचे एवढ्या कष्टानंतर जे कष्ट मी अभ्यासासाठी करत होते त्याचा फरक माझ्या शरीरावर झाला होता. या काळात एवढा अशक्तपणा आला होता. लिटरली 12वीच्या बोर्डाच्या पेपरला मी 4 ते 5 ग्लुकॉनडीच्या बाटल्या घेऊन बोर्डाचे पेपर लिहिले. त्यानंतर 12वीची नीटची परीक्षा झाली. नीटचा रिझल्ट आला, बोर्डाचाही रिझल्ट आला. नीटच्या रिझल्टमधून स्टेट ऑल इंडिया कोटा, स्टेट कोटा सगळ्यातनं मला BJ मेडिकल कॉलेजमध्ये MBBSला ॲडमिशन मिळालं. पण तेव्हा एवढ्या सगळ्या पिरियडमध्ये मला न्यूनगंड येत होता. तो म्हणजे असा की मला इंग्लिश नाही जमायचं कारण माझी मराठी शाळा होती. आणि जे पण माझ्या आजूबाजूचे लोक होते, जे सगळे मेडिको होते, त्यांचे लिव्हिंग स्टँडर्ड हाय होते. आणि त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड मॅच काय, आपल्याकडे साधे खायला पैसे नाही किंवा आपल्याकडे 1-2 दिवस जेवायला अन्न पण नाही. 2 दिवस उपाशी राहून रात्री चिवडा खायचं आणि झोपायचं असं आपलं शेड्यूल. तर आणि हे लिव्हिंग स्टँडर्ड मॅच कसे करायचे, ह्याचा सगळा परिणाम म्हणजे मला सुसाईड थॉट यायला लागले. एकदा मी टेरेसवर अशाच थॉटमध्ये बसले होते. विचार केला जर हीच गरिबी आणि आर्थिक अडचणी जर माझे प्रॉब्लेम होते तर मी खूप आधी खचायला पाहिजे होतं किंवा माझा प्रवास खूप आधी संपायला हवा होता. विचार केला जर आर्थिक अडचणी हाच तुमचा जर प्रॉब्लेम असेल तर तो तुम्हाला कधीच रोखू शकत नाही. कारण आर्थिक अडचणीमुळे अजून कोणीच थांबले नाही किंवा कितीही मोठे जे पण मोठ्या व्यक्ती आहेत त्यांना सगळ्यांनाच प्रॉब्लेम आले होते. मग मी एकच निश्चय केला, आता थांबायचं नाही, आता फक्त लढायचं आणि फक्त जिंकायचं.